या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय तलाठी भरती आणि तलाठी भरतीचे जीकेचे 50 प्रश्न आपल्याला बघायचे. हे 2025च्या तलाठीच्या अनुषंगाने आपण बघतोय. TCS नावाची कंपनी या ठिकाणी तलाठी भरती घेऊ शकते. त्या दृष्टिकोनातून जीके बघायचं आहे. आणि ही 50 प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे की माझा किती अभ्यास झालेला आहे. काय करायचंय, मी जेव्हा हा प्रश्न घेतोय ना, माझ्या आधी तुमचं उत्तर जे तुमच्या पहिल्या प्रथम दर्शनी बघितल्याबरोबर जे वाटेल ना ते लिहून टाकायचे. एक तर मला 2 वाटतंय बस. मग मी उत्तर दिलं, तुमचं 2 आलं बरोबर, यस करा. जर नाही बरोबर आलं गुणिले करा. 50 पैकी तुमचे किती बरोबर येत आहेत तुम्हाला स्वतःला जज करत चालायचे. स्वतःला 50 पैकी किती बरोबर येत आहे. जर 50 पैकी जर तुमचे 40 प्लस बरोबर येत असेल तर तुम्ही एशियाच्या एकदम जवळ आहात. तुमचं सिलेक्शन होऊ शकतं तुम्ही चांगला अभ्यास केला तर. 30 ते 40 मध्ये येत असेल तर तुम्हाला अजून खूप मेहनत करायची गरज आहे. आणि 30 पेक्षा कमी जर तुमचे बरोबर येत असेल तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेरच आहे. ओके. जे सिन्सिअर विद्यार्थी आहेत ती ही टेस्ट व्यवस्थित सोडवेल. वही पेन घेऊन बसा बाजूला आणि 1 ते 50 किती बरोबर येतात किती चुकताय. ओके. आणि शेवटी कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कमेंट करायची की तुम्हाला किती स्कोर आला. कमी आला येऊ द्या ना, कमी सांगायला शिका. माझा 25 आला, माझा 20 आला. अपयश सांगायला शिका लोकांना, म्हणजे तुम्ही यशासाठी प्रयत्न करायला शिका. ओके. सुरुवात करूया. अभ्यास कट्टा ऍप्लिकेशन आहे. तलाठी भरतीची नवीन बेसिक पासूनची बॅच चालू केली, 0 पासूनची बॅच चालू केली आहे. अभ्यास कट्टा ऍपवर हा नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपला या नंबरला मेसेजही करू शकता. लिंक मिळवण्यासाठी किंवा ऍपला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला नोट्ससाठी सुद्धा हा नंबर कामाला येईल. खालीलपैकी कोणता सिद्धांत सौर ऊर्जा प्रणालीशी संबंधित आहे. बघा, प्रकाश गतीय, प्रकाश विद्युत परिणाम, प्रकाश संश्लेषण परिणाम, प्रकाश व्होल्टीय परिणाम. सौर ऊर्जा प्रणालीशी संबंधित सिद्धांत कोणता. विज्ञानाचा प्रश्न आहे आणि विज्ञानाचे प्रश्न असेच असतात, ते वाचनच केलेले असले पाहिजेत. प्रकाश व्होल्टीय परिणाम. आता मी जो प्रश्न बघितला तुम्ही ना, मी प्रश्न वाचण्याच्या आधी तुमचं उत्तर पाहिजे होतं मला. तुम्ही 1चं काय केलं होतं तुम्हाला माहिती. मी उत्तर 4 दिलंय. 2 लिहिलं असेल तर चुकलं, 4 असेल तर ओके आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वेळ नाही, कमी वेळेत तुम्हाला सोडवायचं. तुम्ही म्हणाल नाही मला वेळ द्या, मला वेळ लागतो, नंतर मग तुम्ही. तसं नाही. स्वराज्य पक्ष स्थापना कोणत्या वर्षी झाली. चला उत्तर तुमचं पाहिजे. स्थापना कोणी केली. मोतीलाल नेहरू आणि CR दास. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू या दोघांनी स्थापना केली आहे. आता हिचा उद्देश काय होता स्वराज्य पक्षाचा. सरकारमध्ये जाऊन निवडणुका लढवणे वगैरे ते सगळ्या बाबी. फेरवादी ना फेरवादी असे 2 गट पडले होते. त्यामधला मग फेरवादी गट कोणता, ना फेरवादी गट कोणता, असे बरेच मुद्दे आहेत. त्यातला हा प्रश्न आहे. 1930, 23, 21, 33 स्वराज्य पक्ष स्थापना कधी झाली. चला माझ्या आधी उत्तर रेडी. किती जणांचं आलंय बरोबर. 1923 ला हा पक्ष स्थापन झाला. पुढे दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस, ज्याला आपण युनो दिवस असं म्हणतोय, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन दिन असं आपण त्याला म्हणतोय, हा कधी साजरा केला जातो. 30 ऑक्टोबर, 26 जून, 4 नोव्हेंबर, 24 ऑक्टोबर. युनो दिन कधी साजरा केला जातो. युनोचा स्थापना दिन बघा. स्थापना वर्ष कधी हो. 1948 का. बरं, युनोचं मुख्यालय काय हे माहित असलं पाहिजे. मी जे लहान लहान प्रश्न विचारतो ना त्याची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजे. युनोमध्ये सध्या किती देश आहेत, सगळ्यात शेवटी सहभागी झालेला देश कोणता, अशा लहान लहान गोष्टी टाका गुगलला, विकिपीडियाला वाचा थोडंसं, 2-4 ओळी त्याच्यावरच्या 10 ओळी. अतिरिक्त फायदा होईल तुमच्या. जेवढं लक्षात राहील तेवढं राहू दे. 24 ऑक्टोबर 1948 ची स्थापना तारीख आहे. आणि तुमचं उत्तर ओके असेल तर मग पहिल्या 3 मध्ये तुम्ही जिंकत आहात. 19 डिसेंबर 1929 लाहोर येथे काँग्रेसचं अधिवेशन भरते. कोणाच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्य हे आपलं अंतिम लक्ष्य म्हणून जाहीर केलं गेलं. बघा, रावी नदी आहे. नदीचं नावही सांगून टाकतो, रावी नदी आहे. आणि मग इथूनच आम्ही ठरवलं की अरे 30 जानेवारी हा आमचा स्वातंत्र्य दिन असेल. आणि आम्ही तो साजरा करायचो. पण मग हे पूर्ण स्वराज्य हे ध्येय ठरवणारे ते मग कोण. विनायक दामोदर सावरकर, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू. लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्हाला माहित असले. माझ्या आधी उत्तर तुमचा. कोण होते. जवाहरलाल नेहरू हे या ठिकाणी अध्यक्ष होते. पुढे जातोय. मेगापोलिस या ग्रीक शब्दाचा अर्थ महान शहर असा होतो.
मग ही कन्सेप्ट आणली कोणी, हा मांडला कोणी हा शब्द मेगापोलिस? कोणाच्या तरी पुस्तकामध्ये, कोणाच्या तरी लेखामध्ये, कोणाच्या तरी भाषणामध्ये हा महान शहराचा उल्लेख झाला. मेगापोलिस म्हणतो आपण, मोठी सिटी असेल. मेगा सिटी नाही, मेगापोलिस. कोणी पॅट्रिक, लुईस मॅमफोर्ड, ग्रिफिन, जीन गॉटमन. आता हे नवीन आहे जरा, हे बऱ्याच जणांचं चुकणार आहे मला माहिती आहे. उत्तर तरी द्या. निगेटिव्ह मार्किंग नाही आपल्या पेपरला, या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. पुढे तलाठीची जाहिरात येईल तेव्हा त्यांनी सांगितलं तर राहील, असली तर मी तुम्हाला सांगेल, पण सध्या तरी इथे तुमच्यासाठी नाही. आणि असली तरी तुम्ही ते स्वतःला तुम्हाला वाटत असेल निगेटिव्हने किती येईल, तर तुम्ही शेवटी त्याला 1/4 हे करू शकता की अरे माझे 20 प्रश्न चुकले, माझे इथे आणखी 5 गुण कमी होत आहेत. पदार्थाच्या स्वरूपाबाबतचा मूलभूत सिद्धांत कोणी मांडला बघा? मेंडल, जॉन डाल्टन, लॅवेजिय, जॉन मिल्टन. पदार्थाच्या स्वरूपाबाबतचा मूलभूत सिद्धांत. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. पदार्थाचं स्वरूप. उत्तर इंटरेस्टिंग आहे, देता आलं पाहिजे तुम्हाला. कोण मांडतंय? जॉन डाल्टन मांडतंय. अणुसिद्धांत माहिती आहे ना, वेगवेगळ्या अणुसिद्धांताची मांडणी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केली. जॉन डाल्टन यांचा नेमका काय सिद्धांत होता तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. फतेपूर सिक्री येथे स्थित असलेला बुलंद दरवाजा हा कोणी बांधलाय? बघा, शहाजहान, अकबर, बाबर, नूरजहान. फतेपूर सिक्रीचा बुलंद दरवाजा कोण बांधलाय? 7 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, इंटरेस्टिंग आहे. कोणत्या राज्यात आहे बरं? मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. राज्य, बुलंद दरवाजाचं राज्य अकबराने बांधलाय. ताजमहाल कोणी बांधलाय? सोपा प्रश्न. चला तुम्ही मला थोडंसं आम्हाला येतं ना, मग सांगू द्या, सांगा. सापेक्षतेच्या सिद्धांतासाठी ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचं नाव. सापेक्षतावादाचा सिद्धांत, त्याचं ते सूत्र सुद्धा दिलंय त्यांनी. काय सूत्र आहे आठवतंय? आठवलंच पाहिजे. जॉन डाल्टन, थॉमस अल्वा एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाईन, ख्रिश्चियन बर्नार्ड. सापेक्षतेचा सिद्धांत. काय सापेक्षतेचा सिद्धांत? म्हणजे विज्ञान तुम्ही वाचतायत आणि तुम्हाला हा सिद्धांत माहित नाही, म्हणजे तुमचं बेसिक खर्च. बरं कोणत्या पुस्तकात आहे? 6वी, 7वी, 8वीच्या पुस्तकात नाही, त्यात सापडलं 9वी, 10वीचं आहे जे तुमच्यासाठी. कोण मांडतंय? अल्बर्ट आइन्स्टाईनने हा सिद्धांत मांडलेला आहे, सापेक्षतेचा सिद्धांत. आणि सिद्धांत फक्त गोकंपट्टी करण्याचे कामाचे नाहीये, याचा दैनंदिन जीवनामध्ये काय वापर होतो याचा कधीतरी विचार करतात का? तो केला पाहिजे, केला पाहिजे. कोणता पर्याय आहे? भारतीय संसदेचा भाग नाही. भारतीय संसदेचं कलम माहिती आहे तुम्हाला? कलम कोणत्या कलमानुसार लोकसभा आहे, कोणत्या कलमानुसार राज्यसभा आहे? कलम 79, 80, 81 हे कलम तुम्हाला माहित असली पाहिजे. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला राज्यसभा तर असतच, लोकसभा असतं. चला माझ्या आधी उत्तर तुमचं आलं. राष्ट्रपती ही असतात. विधानसभा हा काही संसदेचा भाग नाही, तो विधिमंडळ आहे. ते राज्य विधिमंडळ एकतर एकगृही असेल तर फक्त विधानसभा, द्विगृही असेल तर विधान परिषद सुद्धा त्यामध्ये असणार आहे. ओके, पुढे जातोय आपण. गंगा ग्राम प्रकल्प कशाद्वारे सुरू करण्यात आला? बघा, गंगा ग्राम प्रकल्प कशाद्वारे सुरू करण्यात आला? ग्रामीण विकास मंत्रालय, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. गंगा ग्राम प्रकल्प. 10 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, महत्वाचा योजना आहे, स्कीमवरचा प्रश्न आहे. चालू घडामोडीवरचे तुम्हाला योजनांवरचे प्रश्न येणार आहे. आता नावातच गंगा आहे, म्हणजे एका नदीची आणि नदीच्या एकाडची गावं त्या संदर्भातला हा प्रकल्प आहे. ओके, नदी आहे, नदीकाठची गावं आहे, त्यांची स्वच्छता आहे. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने हा प्रकल्प सुरू केलेला आहे. कोणते? चिपको आंदोलनाचे प्रथम उद्दिष्ट. आता चिपको आंदोलनाची प्रणेते कोण, असा एक प्रश्न तुम्हाला येतो. प्रणेते म्हणजे कोणी हे चालवलं होतं. दुसरा मुद्दा, हे कोणत्या राज्यात चालवलं होतं? राज्य मी सांगतो, उत्तराखंड. प्रणेते मी सांगून टाकू, चला, सुंदरलाल बहुगुणा. पण काय होतं? जलसंधारण, पृथ्वीचं रक्षण, वृक्ष आणि वनरक्षण, जागतिक तापमान वाढ रोखणे, पहिलं उद्दिष्ट चिपको आंदोलनाचं. माहित असलं पाहिजे तुम्हाला. 11 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. काय म्हणताय उत्तर? वृक्ष आणि वनाचं संरक्षण.
हे चिपको आंदोलनाचं प्रथम उद्दिष्ट आहे, लक्षात ठेवा. भारतीय राजकीय प्रणालीनुसार स्त्रियांना टिंबटिंबमध्ये आरक्षण आहे. बघ कशामध्ये? पंचायत राज संस्था, लोकसभा, राज्य विधानसभा, राज्यसभा. स्त्रियांना कशामध्ये आरक्षण आहे? किती टक्के आरक्षण आहे? आमच्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण आहे? आता खरं म्हणजे नवीन कायदा मंजूर झालेला आहे, संसदेत सुद्धा आरक्षण भेटणार आहे, पण ते 2029 पासून. सध्या लागू असलेलं आरक्षण कुठे आहे? विधानसभेत आहे का आमदार 30% आमदार 33% नाही. म्हणजे विधानसभा, राज्य संस्था, हे राज्यसभा नाही, लोकसभा नाही, पंचायत राज संस्था. महाराष्ट्रामध्ये किती टक्के आरक्षण आहे आणि इंडियामध्ये जो भारताचा ऍक्ट झाला होता तिथे किती टक्के आरक्षण आहे? ही टक्केवारी आली पाहिजे. आणि हे क्लिअर झालं पाहिजे तुमचं. महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण आहे. महाराष्ट्रातील महिला आरक्षणाचे प्रणेते शरद पवार आहेत, हे तुम्हाला माहित असावं. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न, आस्की. आस्की काय आहे? एक लँग्वेज आहे. आस्कीचे पूर्ण रूप काय आहे? बघा, ASCII, अमेरिकन स्टेबल कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड, बघा इथे स्टेबल आहे, इथे स्टँडर्ड आहे, इथे इंटरनॅशनल इंटरचेंज म्हटलेलं आहे आणि इथे इन्स्टिट्यूशनल इंटरचेंज म्हटलेलं आहे. आस्की भाषा आहे, तिचं फुल फॉर्म तुम्हाला सांगता आलं पाहिजे. 13 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, हे उत्तर तुम्ही देणार आहे. काय? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज, आस्की म्हणतो याला. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज असं आपण याला म्हणत असतो. आपण पुढे जातो. भारताचा नेपोलियन म्हणून आम्ही कोणाला ओळखतोय? बघ, भारताचा नेपोलियन स्कंदगुप्त, कुमारगुप्त, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त. भारताचा नेपोलियन आम्ही कोणाला म्हणतोय? 14 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर देता आलं पाहिजे. थोडस प्राचीन भारताच्या इतिहासावरचा प्रश्न आहे. भारताचा नेपोलियन आम्ही समुद्रगुप्ताला म्हणतोय. समुद्रगुप्ताबद्दल एक संस्कृत सुभाषित सुद्धा आहे. तिन्ही समुद्राचं पाणी प्यायलेले त्याचे घोडे, त्रिसमुद्र तोय पीत वाहनास काहीतरी आहे ते. समुद्रगुप्त. पेशी संबंधी बहुतांश प्रक्रियांसाठी कोणती ऊर्जा चलन आहे? बघा, ऊर्जा चलन. किती ऊर्जा जनरेट होते, काय होते, ते कशामध्ये साठवले जाते? एटीपी, एडीपी, पायरुवेट, ग्लुकोज. कशात साठवलं जातं हा प्रश्न वेगळा. त्याचा फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला सांगता आला पाहिजे. बघा, ऊर्जेचं चलन ते आहे एटीपी. तुम्हाला क्रमिक पुस्तकात भेटेल. हे काही अवघड नाहीये. एटीपीचा मला फुल फॉर्म सांगायचं. ज्यांना नाहीये त्यांनी गुगल करा, सोप्पा. म्हणजे खरं म्हणजे पुस्तकच वाचली पाहिजे त्याला, पण करा ना, तात्पुरतं करा, थोडंसं रिव्हिजन होईल. खालीपैकी कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्र काँग्रेसने INCच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव स्वीकृत केला? आताच आपण बघितलंय. खरं म्हणजे प्रश्न रिपीट, पण आला पाहिजे. फुकटचा मार्क तुमच्यासाठी आहे. परीक्षेमध्ये सुद्धा काही वेळेस असं होतं की एकाच मुद्द्यावर 2 प्रश्न येतात, उत्तर त्याच पेपरमध्ये असतं. 1929चं हे अधिवेशन आहे, म्हणजे आलं तर दोन्ही जमणार, नाही आलं तर दोन्ही चुकणार, असं आहे ते. माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी संगणक खालीलपैकी कोणती भाषा वापरतो? बघा, माहितीवर प्रोसेस करायची संगणकाची भाषा, बेसिक, कोबोल, बायनरी, विंडोज. तुम्ही माहिती दिली, तुम्ही इनपुट दिलं, त्याच्यावर आउटपुट करण्यासाठी संगणक जी भाषा वापरतो ती भाषा कोणती? 17 नंबरचा प्रश्न. हे ना तलाठी सोबत इतर विविध परीक्षा, मुख्य सेविकेची परीक्षा आहे, TITचा पेपर आहे, विज्ञानाचे प्रश्न तिथे भरपूर सारे येतात. ओके, त्याच्यानंतर पुढे वनरक्षक, वनसेवकचे पेपर आहे, मनपाचे पेपर आहे, सरळ सेवेचे विविध पेपर्स, त्या सगळ्या ठिकाणी हे GKचं सेशन. आणि PDF तुम्हाला तुमच्या अभ्यास टॅबमध्ये, तलाठीच्या बॅचमध्ये आपण देतोय. संगणक भाषा, 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. बायनरी काय? द्विअंकी. बायनरी ही संगणकाची त्या ठिकाणी माहितीवर प्रोसेस करण्यासाठी वापरली जाणारी भाषा आहे. नटराजा नृत्य आविष्कारातील कोणत्या ठिकाणी पाषाणातील पुरुष मूर्ती सापडलेली आहे? नटराजाची पाषाणातील पुरुष मूर्ती कोणत्या ठिकाणी सापडलेली आहे? उत्खनन केले आम्ही. मोहनजोदडोचं उत्खनन कधी झालं? कोणी केलं? हडप्पा कधी झालं? कोणी केलं? रंगपूर. लोथल कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न येतो बघा. गुजरात की राजस्थान? लोथल आलाय. 18 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. ही नटराजाची मूर्ती जी होती ही हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेली आहे. कुठे?
हडप्पा संस्कृतीमध्ये लक्षात ठेवावं लागेल. अभ्यासकट्टा ऍप आहे तलाठी भरतीची ग्राम महसूल अधिकारी बॅच आपण नवीन चालू केली. बेसिक पासून बॅच आहे. तुम्ही ज्या दिवशी ऍडमिशन घ्याल ना तिथे तुम्हाला 1000+ लेक्चर्स ऑलरेडी ऍड केले असतील. तुम्हाला ते लगेच ओपन होतील, लगेच बघायला सुरुवात होईल. ऍडमिशन घेतल्यानंतर हा नंबर, या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवून द्यायची. तुम्हाला सगळ्या नोट्स भेटतील, टेस्ट पेपर्स भेटतील. ओके, तुम्ही ते प्रिंट करू शकतात, डाउनलोड करू शकतात, सोडवू शकतात. बेसिक पासूनची बॅच आहे. वनरक्षक, वनसेवक आहे, रेल्वे भरती आहे, इतर बॅचेस सुद्धा आहे अभ्यासकट्टा ऍप. हिंद स्वराज्य पुस्तक कोणाचं? हिंद स्वराज्य कोण लिहिलं? पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरोजिनी नायडू. हिंद स्वराज्य जमलं पाहिजे. 19 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी. सुभाषचंद्र बोसांची पुस्तकं माहिती, त्यांच्यावर आधारित माहिती, कादंबरी विश्वास पाटलांची, सांगा बरं मला कमेंट बॉक्समध्ये. महात्मा हे जवाहरलाल नेहरू यांचे गाजलेलं पुस्तक सांगा मला, गाजलेलं. त्याला मराठीमध्ये भारताचा शोध असं म्हणतात, इंग्रजीत काय म्हणतात? महात्मा गांधीजींचं हिंद स्वराज्य. ओके, पुढे कोणत्या वर्षी किंग जॉर्ज III यांनी मद्रास या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय स्थापन केलं? बघा, भारतातलं पहिलं सर्वोच्च न्यायालय कुठे, कधी स्थापन झालं, असा एक प्रश्न तुम्हाला येतो. 1774, 1857, 1757, 1800. किंग जॉर्ज III मद्रास या ठिकाणचं न्यायालय. 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. कधी स्थापन झालं होतं? आता हे जुनं न्यायालय आहे, 1800 मध्ये स्थापन केलं होतं किंग जॉर्ज III ने. आयोडीन कशाच्या संश्लेषणासाठी आवश्यक आहे? बघा, आयोडीन कशाचं संश्लेषण? एस्ट्रोजन, इन्शुलिन, सायटोकायनिन, थायरॉक्सिन. आयोडीन कशाच्या संश्लेषणासाठी आवश्यक आहे? 21 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. आयोडीन म्हटलं की काय? आयोडीन थायरॉक्सिन, ते थायरॉइड वगैरे, थायरॉइड ग्लँड असते, गालफुगी होते. आयोडीनचं संश्लेषण महत्वाचं या ठिकाणी. आयोडीन थायरॉक्सिनचं संश्लेषण. कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य नव्हते? बघा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तुम्हाला माहिती? मसुदा समितीमध्ये किती सदस्य होते हे तुम्हाला माहिती? मसुदा समितीच्या सदस्यांचा शॉर्टकट हे तुम्हाला माहिती. तुम्ही जर माझे लेक्चर बघितले असतील तर, राज्यघटनेवरचे बेसिक लेक्चर बघितले असेल तर मग ते शॉर्टकट तुम्हाला येईल आणि तुमचे सदस्य चुकणार नाही. A.V. ठक्कर, सय्यद मोहम्मद सदुल्ला, एन गोपालस्वामी अय्यंगार, डॉक्टर K.M. मुन्शी यांच्या व्यतिरिक्त आणखी एक अय्यर सुद्धा. हे अय्यंगार आणि अय्यर सुद्धा तुम्हाला माहित असले पाहिजे. अय्यर, मग ते मित्तर असेल, कोणाचं निधन झालं, कोणी राजीनामा दिला, त्याच्या बदल्यात कोण आलं, बरेच उद्योग. ठक्कर नाहीये, मोहम्मद सदुल्ला आहे, गोपालस्वामी अय्यंगार आहे, डॉक्टर K.M. मुन्शी आहे. आता याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला ते समित्या सुद्धा येतात. राज्यघटना निर्मितीमध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या होत्या. मग K.M. मुन्शी हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते हा एक प्रश्न येतो. आलं पाहिजे, जमलं पाहिजे. पुढे जातोय, हुमायून नामा याच्या माध्यमातून मुघल पुस्तक कोणी लिहिलं? ओके, मुघल साम्राज्याबद्दलचं पुस्तक कोणी लिहिलं असं म्हणावं लागेल. मुघल सम्राटांची झलक पाहायला मिळते हुमायून नामाच्या माध्यमातून. ते कोणी लिहिलं असा हा प्रश्न आहे. थोडंसं मागे पुढे झालं. अबुल फजल, गुलबदम बेगम, जहारा बेगम, नादिरा. हुमायून नामा कोणी लिहिलं? लेखक. 23 नंबरचा प्रश्न. कोणाचा आहे हुमायून नामा? गुलबदन बेगमने लिहिलेला आहे हुमायून नामा. बघा बरं, गुलबदन बेगम. भिंगाच्या शक्तीचं SI एकक काय आहे? भिंगा डायोप्टर, हायपर मेट्रोपिक, प्रेस बायोपिक, मायोपिक. भिंगाच्या शक्तीचं SI एकक. 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. भिंगाची शक्ती कशामध्ये मोजली जाते? डायोप्टर मध्ये मोजली जाते. कशामध्ये? डायोप्टर मध्ये मोजली जाते. पुढे जातोय, 1969 मध्ये भारतातील किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? त्याच्यानंतर सुद्धा बँकांचं राष्ट्रीयकरण झालंय, पण बँका 1980 मध्ये एक राष्ट्रीयकरण झालंय. तेव्हा किती बँकांचं झालं ते मला एकदा तुम्हाला सांगायचं. इथे तर मी हे उत्तर देणार आहे. बरं, याच्यात थोडं पुढे जाऊन आता तुम्हाला येणार नाही सरळ शिवेला, पण कोणत्या बँका होत्या मग त्यामध्ये ती बँकाची लिस्ट होती. 1969 कोणी केलं? इंदिरा गांधींनी केलं. राष्ट्रीयकरण म्हणजे काय? खाजगी बँका ताब्यात घेतल्या, सरकारच्या ताब्यात. ओके, मग बँका होत्या 14.
नंतर 80 मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? बरं 14 मधले एखाद्या बँकेचं नाव तुम्हाला माहित असेल तर सांगा. थोडं हुशारी दाखवावं लागेल आपला. खालीलपैकी कोणतं उपकरण आहे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या घटनेवर आधारित आहे? बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एमीटर, जनरेटर, गॅल्व्हॅनोमीटर, बल्ब. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या घटनेवर आधारित असलेलं उपकरण कोणतं? 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर द्यावं लागेल. जनरेटर आपण त्याला म्हणतोय. काय म्हणतोय? जनरेटर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या घटनेवर आधारित उपकरण. JNNURM. याचं पूर्ण रूप काय? जवाहरलाल नेहरू नॅशनल युटिलिटी रुरल मिशन, नॅशनल युटिलिटी रिन्युअल मिशन, रुरल मिशन, रिजेव्हिनेशन मिशन आणि रिन्युअल मिशन. बघा, इंटरेस्ट आलं पाहिजे, कारण म्हणजे योजना आहे होती. आता इथे नवीन योजना सुद्धा तुम्हाला विचारल्या जातील. हा प्रश्न जुन्या एका पेपरमधून मी टाकलेला आहे. पण योजनाची फुल फॉर्म अमृत सारखी योजना विचारली जाईल. कशावरही प्रश्न येऊ शकतो. बघा, इंटरेस्टिंग आहे. 27 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर देता आलं पाहिजे. काय आहे? जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन असं या योजनेचं नाव होतं. 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी देता आलं पाहिजे. नवीन योजना मोदी सरकारच्या काळातल्या आता जरा तुम्हाला फोकस करावे लागणार आहे. आणि मी त्या योजनांवर वेगळे स्वतंत्र लेक्चर घेतो आहे. UNDPचं पूर्ण रूप काय आहे? UNDP म्हणजे काय? युनायटेड नेशन्स डिजिटल प्रोग्राम, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम प्रोजेक्ट, डिजिटल प्रोजेक्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम. काय म्हणायचं? UNDP महत्वाची कन्सेप्ट. 28 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, काय आहे UNDP म्हणजे? फार महत्वाचं बरं. याच्यावर अनेक वेळा प्रश्न आला. हे तुम्हाला वेगवेगळे आपल्या देशाला कर्ज देणं, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या सुविधा पुरवणं, त्या ठिकाणी काम करत असतं. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण ज्याला म्हणत असतो, विकास कार्यक्रम असतो युनोचा. हा जे गरीब देश आहेत, विकसनशील देश आहे, त्यांना मदत करणे, त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी संस्था. प्रसिद्ध जालियनवाला बाग कोणत्या शहरात आहे? आता जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला ती तारीख तुम्हाला माहित असली पाहिजे. तो आदेश देणारा कोण होता, गोळीबार करणारा कोण होता माहित असलं पाहिजे. त्यावर कोणती कमिटी नेमली होती ते माहित असलं पाहिजे. कोणतं शहर आहे ते तुम्हाला माहिती आहे म्हणून मी ते जास्त फोकस करत नाही. अमृतसर आहे, चुकणार नाही, तुमचा एक मार्क पक्का झाला. कोणत्या वनस्पतीचे गट अनावृत्त बीज धारण करतो? अनावृत्त बीज म्हणजे त्याच्या वरून वृत्त नाहीये, कवच नाहीये. अनावृत्त बीजी, आवृत्त बीजे, प्रकायोद्भिद, टेरिडोद्भिद. 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर उत्तर द्यावं लागेल. वनस्पतीचा कोणता गट आहे जो अनावृत्त बीज धारण करतो? त्याला आपण अनावृत्त बीजी असं म्हणतोय. सरळ सरळ 30 नंबरचा प्रश्न आहे. 1 नंबरचं उत्तर आहे. बघा, टिंबटिंब आणि मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये 2 प्रकारच्या ध्वनी प्रभाव फाईल जोडल्या जाऊ शकतात. बघा, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये कोणत्या फाईल्स जोडल्या जाऊ शकतात? संगणकावरचा प्रश्न आहे. WAV फाईल्स, MID, GIF, डॉक्युमेंट्स, JPG, PDF, काय कोणत्या फाईल्स? काय म्हणतोय? मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. बघा, पॉवर पॉइंट बद्दल आपण बोलतोय. 29 नंबरचा प्रश्न आहे, चुकलं नाही पाहिजे. संगणक, कम्प्युटर, MSCIT झालंय. MSCIT शिवाय इथून पुढे कोणती परीक्षा तुम्हाला देता येणार नाही. MSCIT सगळ्यांनी करून घ्या. यामध्ये WAV फाईल जोडली जाते. JPG फाईल सुद्धा याच्यामध्ये आपण जोडू शकतो. ओके, या दोन्ही फाईल्स जोडल्या जातात MS पॉवर पॉइंट मध्ये. पुढे कोणता ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत नाही? बघा, ऊर्जेची पारंपरिक स्रोत तुम्हाला माहित असले पाहिजे. ऊर्जेचा पारंपरिक स्रोत कोणता नाही? पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, पवन चक्की, कोळसा. ऊर्जेचा पारंपरिक स्रोत कोणता नाही? 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, पारंपरिक मध्ये नैसर्गिक वायू आहे, पेट्रोलियम आहे, कोळसा आहे. पवन चक्की, सौर ऊर्जा ही पारंपरिक मध्ये नाहीयेत. 32 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. ओके, 3 नंबरचं उत्तर. सोव्हिएत प्रजासत्ताक USSR म्हणतोय आपण, कोणत्या देशाने सर्वप्रथम त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा केली? थोडासा जागतिक इतिहास आहे, वेगळा प्रश्न टाकलाय. काही अटके प्रश्न तुम्हाला परीक्षेत येणार आहेत असे जे कधी वाचलेलेच नसणार आहे. रशियाचं विभाजन झालं होतं तेव्हा सगळ्यात आधी कोणत्या देशाने सांगितलं, अरे आम्ही स्वतंत्र झालो, आमचं वेगळं. कोणता देश? जॉर्जियाने त्या ठिकाणी हे घोषित केलं होतं सर्वप्रथम आपलं स्वातंत्र्य.
भारतातील कोणते राज्य बॉक्साईटच्या सर्वाधिक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? बॉक्साईटसाठीच प्रसिद्ध राज्य बघा, बॉक्साईट कुठे? बिहार, ओडिशा, महाराष्ट्र, पंजाब. एक तर कट झालं तुमचं, एक ऑप्शन कट केला तुम्ही. कोणता? 34 नंबरचा प्रश्न आहे. तुम्ही कट केला ऑप्शन कोणता? तुम्ही कट केलाय महाराष्ट्र. महाराष्ट्र कट केलाय. पंजाबकडे खनिज संपत्ती नाहीये जास्त, बिहारमध्ये नाही. राहिला विषय ओडिशा. ओडिशामधले काही ठिकाणं बॉक्साईटसाठी प्रसिद्ध तुम्हाला माहित असले पाहिजे. तुम्ही जर भूगोल वाचला असेल, खनिज संपत्ती वाचली असेल, तर तुम्हाला काही ठिकाणं सांगता येतील, एक दोन तरी सांगावीत असं मला वाटतं. मनामध्ये आठवावे, तुम्हाला वाटत असेल सांगून चुकलं तर नको. उपग्रहाकडून माहिती मिळवणं, त्यावर काम करणं, माहिती प्रसृत करणे, दूरवरून वायवी संवेदन, आपत्ती व्यवस्थापनामध्ये निर्णय घेण्यास सहाय्य, हे हैदराबादमधील कोणती संस्था करते? बघा, उपग्रहाकडून माहिती मिळवणं, त्यावर काम करणे, माहिती प्रसृत करणे, बघा बरं, वायवी संवेदन आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये हे सगळं करते हैदराबाद स्थित एक संस्था, NRSC, इस्रो, NIC, IISER. हैदराबाद स्थित ही संस्था आहे, माहित असली पाहिजे. 33 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. इस्रो नावाची ती संस्था आहे. कोणती? इस्रो. आता तुम्ही म्हणाल इस्रो हैदराबादला आहे का? थोडंसं कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. इस्रोचं मुख्यालय कोणतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. इस्रोची शाखा त्या ठिकाणी असू शकते. 33 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर त्यांनी हे दिलेलं आहे. इस्रोची शाखा त्या ठिकाणी असू शकते आणि त्याच्या मार्फत हे होत असावं, पण उत्तर यांनी इस्रो दिले. आपलं माहिती उपग्रहांचं संशोधन वगैरे सगळं इस्रोचं करत असते. हैदराबाद. पुढे जातोय आपण. भारतीय प्रमाणवेळ आहे ग्रीनिच प्रमाणवेळेच्या किती पुढे आहे? हा सोपा प्रश्न, अनेक वेळा आलेला. ग्रीनविच कुठे आहे? हे मध्यवर्ती आपण याला म्हणजे 0° रेखावृत्त असं मानलेलं आहे. ओके, मग तिथून पुढे आपलं किती तासाचं? 5.5 तास, 5 तास 30 मिनिटं एवढी आपली प्रमाणवेळ ही पुढे आहे असं आपल्याकडे, म्हणजे 5.5 तास आधी दिवस त्या ग्रीनिच वेळेच्या आधी उगवतो असं आपण म्हणूया. ओके, पुढे जातोय मी. शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सबलीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे यावर केंद्रित असलेली समग्र शिक्षा अभियान ही योजना मनुष्यबळ विकास मंत्रालय सुरू करते. कधी? समग्र शिक्षा अभियान जुलै 17, मे 18, जानेवारी 15, मार्च 19. समग्र शिक्षा अभियान. 37 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. कधी? समग्र शिक्षा अभियान कधी सुरू केलं आहे? मे 2018 मध्ये सुरू केलेलं आहे. बघा, जुनी योजना आहे पण महत्वाची आहे. आता नवीन तुम्हाला करावे लागतील. कोणता उपग्रह आहे भारताची पहिली बहुतरंग लांबीची अंतराळातील वेधशाळा? इंडियाज फर्स्ट डेडिकेटेड मल्टीवेव्ह लेंथ स्पेस ऑब्झर्वेटरी असं आम्ही कोणत्या वेधशाळेला म्हणतो आहे? इनसॅट, IRS, ॲस्ट्रोसॅट, जुग्नो. बहुतरंग लांबीची. आता इंग्लिश मध्ये तुम्ही मल्टीवेव्ह लेंथ स्पेस ऑब्झर्वेटरी हे जास्त लक्षात ठेवू शकतात. 38 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय नाव? ॲस्ट्रोसॅट नावाची ती वेधशाळा. काय? ॲस्ट्रोसॅट ही वेधशाळा. पुढे जातोय आपण. UNEP चं मुख्यालय कोठे स्थित आहे? UNEP जोहान्सबर्ग, नैरोबी, मंडालुयोग, फ्रँकफर्ट. UNEP. आता UNEP काय आहे? युनायटेड नेशन्सचा कोणता प्रोग्राम आहे मला सांगायचंय. गुगलला सर्च करा, थोडं काम तुमच्यासाठी. मी जेवढं सर्च करा सांगितलं तेवढं जर तुम्ही सर्च करत असाल ना, तुमच्यामधली उत्सुकता, तुमच्यामधला अभ्यासूपणाचं ते लक्ष नाही हे लक्षात ठेवा. नैरोबी या ठिकाणी UNEPचं मुख्यालय आहे. UNEP संस्था काय करते काय नाही थोडं सर्च करत चला. काय होतं, आपण इकडे ते इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला किती डिटेलमध्ये बघतो ना लोकांचं काय काय लिहिलंय, मग काय विचार मांडले, आईन्स्टाईनचे विचार दिसताय त्याचे. पण आपल्या कामाचं तिथे नाही आपल्याला इंटरेस्ट, तो घ्यावा लागेल. ऐतिहासिक घटना आहे कालानुक्रमानुसार लावा म्हटलंय. नादिर शहाचं भारतावरचं दिल्लीचं आक्रमण. बंगालची दिवाणी ईस्ट इंडिया कंपनीकडे हस्तांतरित. हुमायूं गवळला प्रदेश पुन्हा जिंकतोय. पानिपतचं तिसरं लढाई आहे. अहमद शाह अब्दाली मराठ्यांचा पराभव करतोय. कोणती घटना कधी घडली हे माहित असेल तर तुमचं काम सोपं होऊन जातं. तुम्हाला एक घटना तर परफेक्ट माहिती आहे, पानिपतचं तिसरे युद्ध 1761. ओके. नादिर शहा भारतावर
दिल्लीवर स्वारी कधी करतो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. 40 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. बघा, यात जर बघितलं तुम्ही तर काही गोष्टी आहेत तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आता इथे हुमायूं आधी येईल की नादिरशाह आधी येईल हा विषय. ओके, आधी येतो हुमायूंने गमवलेला प्रदेश ताब्यात घेणं, ही सगळ्यात आधी घटना घडते. नंतर मग नादिरशहाचं आक्रमण येतं, नंतर मग पानिपतचं युद्ध आहे, आणि नंतर मग बंगालचं हे आपलं नंतर सुरू होतं. ब्रिटिश कधी आले? ही मराठी वगैरे सगळं चुपडा साफ केल्यानंतर ब्रिटिशांचं सुरू झालंय. तर तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे की बंगाल हे एक किमान ईस्ट इंडिया कंपनी बघा, हे मुघल साम्राज्यातला हा विषय आहे. हा सुद्धा आधीचा विषय आहे. हा तर त्याच्या ही आधीचा विषय आहे या ठिकाणी. ओके, मग हे थोडंसं लक्षात आलं पाहिजे की काय आधी आणि काय नंतर. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की बी शेवटी येईल, आणि सगळ्यात आधी जे आहे हुमायूंचा उल्लेख या ठिकाणी जो आहे तो आला पाहिजे. पुढे जातोय, भारतामध्ये नवसंशोधन आणि उद्योजकतेला चालना द्यायची आहे, एक स्टार्टअप संस्कृती उत्प्रेरित करायची, एक बळकट सर्वसमावेशक प्रणाली निर्माण करायची. भारत सरकार स्टार्टअप इंडिया हा एक मुख्य उपक्रम सुरू करतोय. कोणत्या दिवशी हा उपक्रम सुरू झाला? स्टार्टअप इंडिया. 41 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. बघा, 41 नंबरचा प्रश्न आहे, स्टार्टअप इंडिया 16 जानेवारी 2016. बघा, 16 जानेवारी 2016 स्टार्टअप इंडियाची स्थापना झालेली आहे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. पुढे जातोय मी. करंटचे मी तुम्हाला अभ्यास कट्टा ॲपवर सगळं फ्रीमध्ये देतोय, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघा. ॲप फ्रीमध्ये डाउनलोड करा. करंट अफेअर्स नावाचं एक फोल्डर आहे. तलाठी भरतीचं सगळं एका वर्षाचं करंट अफेअर्सच्या बेसिक पीडीएफ, त्याच्यावरचे प्रश्न उत्तराच्या सगळ्या पीडीएफ सगळं मी तुम्हाला फ्री देणार आहे. आमचं कसं आहे, फ्री असलं का आम्हाला किंमत नसते. तेच जर 200 रुपयाला दिलं ना त्याची जास्त किंमत वाटते. पण करा, ज्यांना गरज आहे ते करू शकतात. प्रॉपर तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. संरचनात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास सर्व परिस्थितिक संस्था या अजैविक आणि जैविक घटकांच्या बनलेल्या असतात. खालीलपैकी कोणता एक परिस्थितिक संस्थांचा जैविक घटक आहे? बघा, जैविक घटक कोणता आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड, हिरव्या वनस्पती, वातावरणीय आर्द्रता, तापमान. जैविक घटक कोणता आहे? परिस्थितिक संस्थांचा जैविक घटक कोणता आहे? 42 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. बघा, बेसिक घटक हिरव्या वनस्पती हा बेसिक घटक आहे. जैविक म्हणजे बेसिक आहे, एकदम मूलभूत स्वरूपाचा आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था कुठे? बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणतोय आपण, तिला माहित असली पाहिजे. भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्था, म्हैसूर, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली. 43 नंबरचा प्रश्न आपल्या समोर. उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. काय तुमचं उत्तर काय? आणि माहित असली पाहिजे प्रत्येकाला ही कोलकाता या ठिकाणी असलेली संस्था खालीलपैकी कोणती वेब ब्राउझर आहे जे एक प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर नाही? ते प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर नाही. इंटरनेट एक्सप्लोरर, ऑपेरा, मोजिला फायरफॉक्स, सफारी. प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर नसलेलं ब्राउझर कोणतं? 44 नंबरचा प्रश्न आहे, उत्तर आलं पाहिजे. बघा, उत्तर जमलं पाहिजे. इंटरनेट एक्सप्लोरर प्रोप्रायटरी आहे, ऑपेरा प्रोप्रायटरी आहे, सफारी आहे, मोजिला फायरफॉक्स यामध्ये येत नाही. संगणकावरचा प्रश्न आहे. तुम्हाला एखादा प्रश्न संगणकावर येऊ शकतो तलाठी भरतीला असं मला वाटतं. कृषीवर सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. ओके, कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? बघा, गोदावरी, लुनी, साबरमती, कृष्णा. बघा, 2 तर कट केल्या तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही हुशार आहे. एक तर गोदावरी कट केली तर तुम्हाला माहिती आहे कुणीकडे जाते. कृष्णा कट केली, 2 माहिती आहे. पण साबरमती, लुनीमध्ये काही जण गोंधळतील. मी तुमचं काम सोपं करून दिलंय. 50 पैकी तुमचे किती बरोबर आहेत त्यात थोडासा वाटा मी घेतला आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे. बघा, यामध्ये ना लुनी लुप्त होते, लुप्त ही जातच नाही तिथपर्यंत, मध्येच लुप्त होऊन जाते. तिकडे जाऊन मिळते अरबी समुद्राला, ती आहे ना साबरमती. कोणत्या राज्यात आहे? साबरमती के संत तूने कर दिया कमाल, माहिती सगळ्यांना गाणं. एका हाय लेवल सोर्स प्रोग्रामला मशीनला समजेल अशा स्वरूपात भाषांतरित करणं गरजेचं असतं. हे कोणत्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण करतो? मशीन लँग्वेज मध्ये आपण रूपांतरित करतो. थोडक्यात डिबगर, असेंबलर, कंपायलर, कंट्रोलर, कशाच्या माध्यमातून? 46 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर. जे कंपायलर असतं ना, एक कंपायलर जे आहे हे सॉफ्टवेअर हाय लेवल सोर्स प्रोग्रामला
मशीनला समजेल अशा याच्यामध्ये रूपांतरित करण्याचं काम करत असतं कंपायलर. पुढे जातोय, खंडांचं अपवहन यासाठी जबाबदार हालचाली, ध्रुवीय सरक बल आणि भरती ओहोटीचं बल यामुळे घडत असतात बघा. खंडांची अपवहन म्हणतो आपण, त्याला ड्रिफ्टिंग म्हणतोय. हालचाली, ध्रुवीय सरक बल असेल ज्याला पोलर फिलिंग फोर्स म्हणतोय आपण, भरती ओहोटीचं बल ज्याला टायडल फोर्स म्हणतोय आपण. यामुळे खंड इकडे तिकडे सरकतात, ठीक आहे, एका दिवसात नाही सरकत. त्याच्यातलं जे ध्रुवीय सरक बल असतं, पोलर फ्लिइंग फोर्स असतं, हे कशाशी संबंधित आहे? कशामुळे ते फोर्स तयार होतं? भूगोल आणि विज्ञान दोघांचं मिक्सिंग आहे. बघा, पृथ्वीचं परिभ्रमण, चंद्र आणि सूर्यामधील गुरुत्वाकर्षण, भरती ओहोटी कशामुळे? इंटरेस्टिंग. 47 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, उत्तर द्यावं लागेल. पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ते जे फिरणं आहे ना तिचं, त्याच्यातून तयार होते ध्रुवीय सरक बल. ओके, इंटरेस्टिंग, महत्वाचं. मी पुढे जातोय. पुढचा प्रश्न, रत्नावली कोणाची साहित्य कृती आहे? चाणक्य, शूद्रक, हर्षवर्धन, कालिदास, कोणी लिहिलंय रत्नावली? 48 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, रत्नावली कोणी लिहिलंय? रत्नावली हर्षवर्धनाने लिहिलेला आहे, लक्षात ठेवा. एका वस्तूच्या संवेगातील बदलाचा दर, बघा, वस्तूच्या संवेगातील बदलाचा दर हा त्या वस्तूवर बलाच्या दिशेने प्रयुक्त असलेल्या असंतुलित बलाशी समानुपाती असतो. असंतुलित बलाशी समानुपाती. संवेगातील बदलाचा दर विज्ञानाचा नियम आहे, न्यूटनचा गतिविषयक नियम आहे, पण कितवा? त्याची उदाहरणं तुम्हाला सांगता आली पाहिजे. बघा, संवेगातील बदलाचा दर हा कशाशी समानुपाती असतो हे तुम्हाला दिलंय, पण उत्तर कितवा नियम? तर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जो आहे त्यामध्ये हे सांगितलेलं आहे. आपण पुढे जातोय. 50 प्रश्न आणि शेवटपर्यंत तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर तुम्हाला माझा सलामच आहे. बघा, 50 प्रश्नाचं एवढं लेक्चर शेवटपर्यंत बघणं, 50 प्रश्न एका वेळेस अभ्यासणं, थोडा तुम्ही व्यवस्थित ट्रॅकवर आहात असं समजायला हरकत नाहीये. तुम्ही तेवढे बघू शकतात एकाच वेळेस. हे सोपं नसतं बरं, हे लहान लहान गोष्टी आहे आपल्या, म्हणजे आपण स्वतः जे करतो ना त्या अचिव्हमेंट्सला सुद्धा आपण त्या ठिकाणी स्वतःला शाबासकी दिली पाहिजे. सिटी पॅलेस या शहरात असून याला व्हेनिस ऑफ द ईस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. मनाली, म्हैसूर, मुंबई, उदय. सिटी पॅलेस कुठे? बघा बरं, 50 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. सिटी पॅलेस उदयपूरला आम्ही म्हणतोय काय? व्हेनिस ऑफ द ईस्ट असं उदयपूरला आम्ही म्हणतोय. अभ्यास कट्टा ऍप आहे, TIT ची सुद्धा फास्ट ट्रॅक बॅच इथे चालू आहे. मुख्य सेविका डिपार्टमेंटलची भरती त्यासाठीची आपण आणि डायरेक्ट साठी एकच बॅच चालवतोय आणि दोघांसाठी पूर्ण उपयुक्त असणार आहे. नवीन लेक्चर सगळे ऍड करतोय. 2023-25 मध्ये झाले सगळे पेपर्स त्यामध्ये ऍड होत आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होत आहे. तलाठी भरती तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आतापासून जॉईन व्हा. पूर्ण वेळ देऊन अभ्यास केला तर तुम्ही तलाठी होऊ शकता. टाइमपास करून नो उगाच पैसे कशाला खर्च करतात, वेळ खर्च कशाला करतात? आयुष्य वाया घालवू नका. प्रामाणिकपणे अभ्यास करा, सेल्फ स्टडी करा. वाटलं तुम्हाला अभ्यास करा, ऍपवर या, तिथे अभ्यास करा. थांबूया. धन्यवाद.